थोडी तरी तत्व गिरीश महाजनांनी नाशिकच्या बाबतीत तरी ठेवायला पाहिजे होती. म्हणजे आपण किती खालच्या थराला जातोय याचं थोडं तसूभरही भान गिरीश महाजनांना नाही आहे. म्हणजे वाटल त्या पद्धतीत तोडायचं, फोडायचं आणि आपल्या पक्षात ओढायचं, एवढंच काम फक्त गिरीश महाजनांकडे दिलेलं आहे फडणवीसांनी. मला तर स्पष्ट म्हणजे शब्द खूप आहेत, खूप काही बोलू शकतो. राजकारण इतकं खाली जाऊ शकतं, इतक्या खालच्या थराला जाऊ शकतं, हे नाशिककरांनी लक्षात ठेवायला पाहिजे. इतकी घाणेरड्या आणि नीच मानसिकतेची ही मंडळी, ज्या वेळेला मला ह्या पक्षात तिकीट मिळत नाहीये म्हणून मी त्याच्यात जातो, अरे हे धडधडीत काय बोलतायत. मला मला विकास करायचा आहे म्हणून मी आलोय. विकास, लाज वाटते. तुम्ही त्यांच्या बाईट्स बघा टीव्हीवरती, त्यांचे व्हिडिओ बघा, त्यांचे रील्स बघा, लाज वाटते त्यांच्या सर्व गोष्टी बघायची. काय बोलतात ते, तुम्ही काल अण्णा ह्या ठिकाणी होते, अण्णा त्याच्यानंतर तुम्ही इकडे आले, परवा तर तुम्ही त्या ठिकाणी होते, त्यांचा विकासासाठी आला. अरे कसला विकास, तुम्हाला काही म्हणजे काय, म्हणजे लाज वाटत नाही का या लोकांना? इतकी कशी, म्हणजे इतकं घाणेरडं राजकारण नाशिक शहरात. मी तर महाराष्ट्रातही चालू म्हणतो, भारतातही तोडफोडीचं राजकारण काही नवीन नाहीये, पण भाजपने मात्र तोडफोडीच्या राजकारणात बापरे नंबर 1 मिळवलाय. आणि मला नाही वाटत त्यांचं कोणी हात धरेल. कोणाला नाही म्हणून फोडलं सांगा ना. आपल्या अखत्यारीत येणारे, आपण ज्यांच्यावरती दबाव टाकू शकतो असे सगळ्या प्रकारचे कट कारस्थान करून त्याला अटकवायचं, आपल्या पक्षात ओढायचं आणि त्याला दाबायचं, त्याला थांबवायचं, त्याला वेगवेगळ्या पद्धतीत काहीतरी म्हणजे त्याला शब्द द्यायचे आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला अटकवायचं. अहो साधे नाहीये. इतकी खालच्या थराची मानसिकता ही भाजप पक्ष म्हणजे करू शकतं. विश्वास पटत नाही. भाजप पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. भाजप हा खूप वेगळा पक्ष होता, त्याची एक विचारधारा होती, पण त्याला काळीमा फासण्याचं काम इतकं घाणेरड्या आणि खालच्या आणि नीच दर्जाची राजकारणाची जी कामं चालली आहेत सध्या, ती लाज वाटण्यासारखी आहे. फक्त मला इथं एवढंच सांगायचं आहे, नाशिककर जनता जागी हो. जे पक्ष बदलून ह्या दुसऱ्या पक्षात का आलेत आणि त्याच्यानंतर ह्या पक्षात का आलेत, हे फक्त विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि व्यवस्थित योग्य उमेदवारालाच मत द्या. असल्या कुठला तरी भंगार फालतू उमेदवाराला मत करू नका. करा, त्यांच्याकडे स्कॉर्पिओ आहे, त्यांना फॉर्च्युनर घ्यायचे म्हणून त्यांनी पक्षात प्रवेश केलेत, लक्षात राहू द्या. कदाचित त्याच्याकडे फॉर्च्युनर आहे आणि आता त्याला